कोल्हापुरातील किल्ले म्हणजे इतिहासाने परिपूर्ण आणि तेवढेच रांगडे. कोल्हापुरातील किल्ले फिरायचे म्हटले की एक वेगळाच उत्साह संचारतो. अशीच आजची आपली भटकंती आहे कोल्हापुरातील एक खूप भन्नाट असा किल्ला गंधर्वगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेला हा एक किल्ला कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यात चंदगडपासून अगदी 10 किलोमीटरवर वाळकुळी गावाच्या जवळपास असणारा, किल्ल्यावरतीच एक गाव असल्यामुळे त्याच नावाने ओळखला जाणारा हा गंधर्वगड किल्ला. किल्ल्याच्या माथ्यावरून आपल्याला मैपाळगड आणि कलानिधीगड दिसतो. तसंच आपल्याला इथून ताम्रपर्णी नदीचे खोरे पण दिसते. तर इतिहासाने अवशेषांनी अगदी परिपूर्ण असलेला कोल्हापुरातला एक भन्नाट असा गंधर्वगड. चला या किल्ल्याची भटकंती करूया. तर सकाळी सकाळी सामानगडाची भटकंती आटोपली आणि आम्ही पुढे निघालो ते गंधर्वगडाकडे. वाटेत महागाव लागलं आणि पोटात कावळे कोकू लागले. मध्येच आम्ही थांबलो आणि आम्हाला समजलं की इथली मल्लू शेटची मिसळ म्हणजे लय भारी. तर अगदी एक छोटंसं टपरीवाजा हॉटेल, इथं मिळते ती कोल्हापूरची अस्सल कोल्हापुरी मिसळ. त्या मिसळवरती ताव मारला आणि पुढे आम्ही निघालो ते चंदगडच्या पुढे असणाऱ्या गंधर्वगडाकडे. चंदगडपासून साधारणतः 10 किलोमीटरवरती असणारा वळणावळणाचा रस्ता आपल्याला गंधर्वगडाच्या अगदी माथ्यावरती घेऊन जातो. पायथ्याच्या वाळकुळी गावात गेलं की समोर आपल्याला गंधर्वगड दिसतो आणि तिथून हा साधारणतः 1-1.5 किलोमीटरचा वळणावळणाचा रस्ता आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातो. तिथून येणारा डोंगर आपण चढून आलो की आपल्याला हा रस्ता असा तिकडे किल्ल्याकडे घेऊन जातो. आणि इथे आहे ते हनुमंतरायाचं खूप सुंदर असं मंदिर. तर या नव्याने बांधलेल्या मारुती मंदिराच्या अगदी शेजारीच आपल्याला इथे बघायला मिळतात हा भग्न अवस्थेतला नंदी. इथे एकदम काट्याकुट्यात आहे आणि त्याच्या शेजारी शिवपिंड. दोन्ही खूप वाईट अवस्थेत आहे. इथे याचं थोडंसं संवर्धन होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच शेजारी असलेली ही मारुती रायाची मूर्ती, याची अवस्था बघा फक्त. खूप सुंदर मूर्ती आहे. अगदी त्याच्या इथे तोंडावरती वगैरे शेण आहे. हे बघा, हा इथून वेगळा झालेला आहे. त्याच्या तोंडावरती शेण पडलेलं आहे. इथं भग्न अवस्थेतली मूर्ती आहे. खूप वाईट अवस्थेत आहे सध्या. या मंदिरापासून हा रस्ता आपल्याला असंच गावाकडे घेऊन जातो, म्हणजे किल्ल्याकडे. इथे पहा, हा एक सरळ सोटकडा आहे. इथे नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे याला इकडच्या बाजूने आणि ही वाट अशीच जाते. इथं मोठ्या मोठ्या शिळा येतात. कदाचित तिकडे कुठेतरी एखादा दरवाजा वगैरे पण असू शकतो. तर आपण त्या मंदिरापासून पुढं आलो की आपला प्रवेश डायरेक्ट किल्ल्यावरती होतो. किल्ल्यावरती म्हणजे थोडक्यात हे गावच आहे. इथं जर पाहिलं आजूबाजूला तर तुम्हाला घरं दिसत असतील. आणि इथं आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला मिळतं ते मंदिर, इथलं ग्रामदैवत. तर चला आधी मंदिर पाहू आपण आणि मग किल्ला बघू. गावात येणारा रस्ता आपल्याला सरळ अगदी चाळोबा मंदिरापर्यंत सोडतो. मंदिराच्या मुख्य दरवाजाजवळ एक नागशिल्प कोरलेले आणि त्याच्या शेजारी एका वस्तूचा चौथरा आहे. मंदिराच्या परिसरात काही विरगळ आणि प्राचीन शिवमंदिराचे अनेक अवशेष विखुरलेले आहेत. मंदिराच्या पुढील भागात एक प्राचीन विहीर असून या विहिरीचे पाणी गावातील लोक आजही पिण्यासाठी वापरतात. या विहिरी शेजारीच पाण्याचे एक बांधीव टाकी आहे.
तर किल्ल्यावरचं पहिलं मंदिर पाहिल्यानंतर आपण निघतो ते किल्ल्याच्या तटबंदीकडे. तर किल्ल्याला पूर्ण बाजूने बऱ्यापैकी शाबूत तटबंदी आहे. इकडे मंदिराच्या मागूनच एक रस्ता येतो आणि तो रस्ता आपल्याला इकडच्या बाजूला तटबंदीकडे घेऊन जातो. चला तर पुढे बघू आपण अजून काय काय अवेलेबल आहे. किल्ल्याचा बराच भाग हा शेतीसाठी वापरला जातो, त्यामुळे किल्ल्यावरील बरेचसे अवशेष शेतीमुळे नाहीसे झालेले येतात. इकडे बघू शकता हे सगळे शेतीसाठी वापरले जाणारी जमीन. हे असे कित्येक अवशेष असे रानात गेलेले येतात. हा दगड पहा खूप वेगळा आहे, नक्की कशासाठी वापरला जात असेल माहिती नाही आहे, पण खूप ठिकाणी असे खड्डे आहेत त्याच्यावरती. आणि पुढं मिळते आपल्याला ती किल्ल्यावरील गोड्या पाण्याची विहीर. विचार करा, किल्ला एवढ्या उंचीवरती आहे तरी पण इथं ही अगदी काठोकाठ भरलेली आहे. तिकडच्या जमिनीचा जर अंदाज काढला तर त्या जमिनीपेक्षाही विहिरीत असलेलं पाणी वरती आहे. निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल हा, एवढ्या उंचीवरती असणारी ही विहीर. ही इथे एक खडकात खोदलेली विहीर आहे आणि त्याच्या शेजारीच आपल्याला ही अजून एक दुसरी जुनी विहीर पाहायला मिळते. इकडची विहीर जी आहे ती चौकोनी आकाराची आहे आणि इथली विहीर जी आहे ही गोलाकार आकाराची आहे आणि पूर्ण बांधलेली आहे. तर पुढं किल्ला पूर्ण पाहण्याआधी आपण पाहूया थोडासा किल्ल्याचा इतिहास. सभासद बखरीत केलेल्या उल्लेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये या गंधर्वगडाची नोंद आहे. पण गॅझेटेरियलमधून नोंदीनुसार सावंतवाडीच्या फोर्ड सावंतांचा मुलगा नाग सावंत याने 1724 मध्ये या किल्ल्याची निर्मिती केली. 15 जानेवारी 1666 मध्ये पन्हाळगड घेण्याच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज 5000 सैन्यानिशी गंधर्वगडाच्या परिसरातून पन्हाळ्यावर चाल करून गेले होते. 28 जुलै 1687च्या पत्रात काकती कर्यातीचा देसाई आणि हुक्केरी परगाण्याचा देसाई आलगावडा यांनी मोगलांच्या वतीने मराठ्यांकडील गंधर्वगड घेतल्याचा पण उल्लेख मिळतो. या कामासाठी मोगलांनी काकतीच्या देसायांना बेळगावची व हुक्केरीच्या देसायांना चंदगड व आजऱ्याची देशमुखी मनसब आणि एक हत्ती देण्याचे आमिष दाखवले होते. या किल्ल्याचा ताबा बरीच वर्ष आदिलशाहीची जवळकी असलेल्या हेरेकर सावंत भोसले यांच्याकडे होता. सन 1787 साली नेसगिरीच्या सरदाराने कोल्हापूर गादीविरुद्ध बंड करून इतर किल्ल्यांबरोबर हा किल्ला पण ताब्यात घेतला. पण लवकरच या बंडाचा मोड करण्यात आला आणि हा किल्ला परत कोल्हापूरच्या ताब्यात आला. परंतु साधारणतः 1793 साली शिंदेच्या मध्यस्थीने हा किल्ला पुन्हा सावंतवाडीकरांकडे देण्यात आला. सदाशिवराव भाऊ कर्नाटकात जाताना काही काळ या किल्ल्यावर मुक्कामास होते. पुढे 1844च्या बंडात इंग्रजांनी या किल्ल्याची बरीच नासधूस केल्याचा उल्लेख मिळतात. आणि तिथून पुढं थोडंसं आलं की आपल्याला दिसते ती ही किल्ल्याची तटबंदी. अगदी चहूबाजूंनी किल्ल्याला तटबंदी आहे. आता इथे हा एक बोर्ड लावलेला आहे, हे कदाचित शौचकूप असावं, आपण तरी आतमध्ये जाऊन बघू. बोर्ड पूर्ण नाहीसं आलेला आहे. हे पूर्ण या तटबंदीमध्येच आहे बघा. इथे बघा किल्ल्यावरती असणार आहे शौचकूप. शेती केली जाते त्यामुळे इथला भाग थोडासा वरती आलेला आहे, पण जेव्हा खाली असेल तेव्हा हे बघा तटबंदीवरती जाण्यासाठी दोन्ही बाजूने पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर जसं आपण तिकडून गाडी रस्त्याने आलो तसंच किल्ल्यावरती यायला इथून ही एक पाऊलवाट पण आहे.
खालच्या गावातून अशी पुढून ही वाट येते इकडे आणि हा जो बुरुज आहे या बुरुजाच्या शेजारून आपल्याला वरती घेऊन जाते. किल्ल्याला जी सगळ्या बाजूने तटबंदी आहे त्याच्यामध्ये आपल्याला असे कित्येक बुरुज बघायला मिळतात. बाहेरच्या बाजूने जर बघितलं तर हे सगळे बुरुज अगदी बांधलेले आहेत बघा. खालून वरपर्यंत बांधलेला बुरुज आहे हा. तर या तटबंदीवरून आपण थोडंसं खाली आलो. इथून ही एक खालून येणारी पायवाट आहे. खालच्या बाजूने जर पाहिली तर ही तटबंदी अशी पूर्ण बांधली आहे. तर या तटबंदीची रुंदी बघा इथे सुरू होते आणि इकडे थांबते. जवळपास 12-13 फुटांची रुंद अशी तटबंदी आहे. आता बऱ्यापैकी जमीनदोस्त झाली आहे पण याची जेव्हा पूर्ण उभी असेल तेव्हा आपण भरपूर वरून चालत असू याच्यावरती. इथेच या तटात आपल्याला हे अजून एक शौचकूप पाहायला मिळतं. पण हे बघा शेतातलं वाहून जाणारं पाणी गेल्यामुळे इथे जायचा रस्ता पूर्ण बंद झालेला आहे. आतमध्ये बऱ्याच खोलपर्यंत आहे हे. तर किल्ल्यात शेती केली जात असल्यामुळे आपल्याला किल्ल्याच्या मधल्या परिसरात जास्त काही अवशेष बघायला मिळत नाही किंवा लोकांची घरं पण येतात गावच आहे त्यामुळे आपल्याला इथे काय जास्त किल्ल्याचे अवशेष बघायला मिळत नाही. किल्ल्याचे अवशेष जे आहेत आपल्याला ते पूर्ण किल्ल्याच्या तटावरून. आणि आता आपण किल्ल्याच्या तटबंदीला पूर्ण फेरा मारतोय. किल्ल्याचा जो दरवाजा होता तो दरवाजा शोधूया आणि किल्ल्याची सगळी तटबंदी एक्सप्लोर करूया. एवढंच या किल्ल्यावरती महत्त्वाचं पाहण्यासारखं आहे. काय ही इथून पण वाट उतरते का? इथून पण वाट उतरते? हो. हा दरवाजा होता का जुना? पहिला होता असेल पहिल्या लोकांचा जुना दरवाजा होता असेल की आता तुम्ही वापरता. सगळ्या बाजूने ना? सगळ्या बाजूने नाही मग ह्या बाजूने या बाजूने. आणि किल्ल्याचा मेन दरवाजा कोणत्या बाजूला? किल्ल्याचा मुख्य दरवाजा तो उजवी वर आहे. जिथून आपण गाडीने येतो तोच का? हो गाडी येतो तो की त्याच्या इकडच्या बाजूला? हो ते वरला या या झालं. हो हो अरे माझी गेली तिकडे. त्या अंगाम कुठे लोकांचा काढीत बघितलं वैल्या अंगाम परत तर दक्षिणेच्या बाजूने सुरू केलं होतं आणि पूर्ण तटबंदी फिरून आता आपण उत्तरेच्या बाजूला आलेलो आहे. तर इकडे आपल्याला एक बुरुज मिळालेला आहे. झेंडा बुरुज असेल आणि कदाचित किल्ल्यावरचा सर्वोच्च माथा. इथे आता आपण येतो. हा इथे आणि हा पूर्ण खालचा प्रदेश.
तर आता आपण किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूच्या तटबंदीने चालतोय. पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे इकडची. जर पाहिलं तर जमिनीपासूनची उंची थोडीशी जास्त आहे, त्यामुळे काही तटबंदीची गरज नाही आहे. पण जी फार थोडीफार होती ती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे. या बाजूला आपल्याला इकडे थोडासा खोलगट भाग मिळालेला आहे आणि आतमध्ये पाणी पण आहे. इकडचं कदाचित हे खोदलेली विहीर असेल इकडच्या बाजूची किंवा पाण्याचं टाकं. आणि इकडच्याच बाजूला कुठंतरी किल्ल्याचा दरवाजा आहे. आपल्याला तो दरवाजा शोधायचा आहे आता. तर ही किल्ल्यावरती येणारी मुख्य वाट. या वाटेने आपण इकडे किल्ल्यावरती जातो. गाडी जाते आणि इथं बघितली तर ही अशी तटबंदी होती इकडे. आता इथे ही तटबंदी फोडून रस्ता बनवला आहे, पण या तटबंदीच्या बाजूलाच आपल्याला इथे किल्ल्याचा दरवाजा पाहायला मिळतो. आता आपण ह्या रस्ता सोडून थोडंसं खाली आलो तर इथे बघा हा किल्ल्याचा दरवाजा आहे इकडे. पण खाली उतरायला अक्षरशः वाटही नाही आहे. इथे गवत एवढं टाकलेलं आहे. आपण तरी बघायचा प्रयत्न करू. हा पूर्ण उद्ध्वस्त अवस्थेत दरवाजा आहे. या दरवाजाची अवस्था बघा. इकडच्या बाजूने हा दरवाजा येतो. इथे एक बुरुज आहे, इथे एक बुरुज आहे. 2 इंचामधून ती पायवाट असेल. आज याचं काहीच अस्तित्व नाही आहे. गवतात पूर्ण हरवून गेलेलं आहे. इथे पायऱ्या असतील. या राजमार्गाने कित्येक खाशा, कित्येक स्वाऱ्या, कित्येक सरदार आले असतील, पण आज त्याची अवस्था बघा. तर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरती आलेलो आहे, तटबंदीच्या बाजूला. इथून आपल्याला पूर्ण किल्ला दृष्टिक्षेपात दिसतो. ही अशी तटबंदी पूर्ण केलेली आहे. तिकडे शेवट, तिकडे बुरुज होता. इथे गावातलं मंदिर, इकडच्या बाजूला विहीर आहे. ही अशी पूर्ण चक्कर मारून आपण इकडे आलो. इथून मेन वाट येते, त्याच्या शेजारीच असलेला तो पडझड झालेला दरवाजा. आणि इथं आपल्याला हे थोडेसे वाड्यासारखे म्हणजे बांधकामाचे अवशेष मिळतात. कदाचित जर किल्ल्यावरती वाडा असेल तर तो इथेच असेल. आणि त्याचबरोबर आपल्याला इकडे हे एक अजून वेगळे अवशेष मिळालेले आहेत. हे काय बघू आपण. हे बघा, इथे पाणी साठवायसाठी केलेली जागा कदाचित. तर कोल्हापूर जिल्ह्यातला इतिहासाने अगदी परिपूर्ण असलेला, पण सध्या इथं अवशेष अगदीच आपल्याला कमी पाहायला मिळतात असा हा गंधर्वगड. तर आपण पूर्ण जे आहे ते दाखवायचा प्रयत्न केला. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. काही सजेशन असतील तर तेही नक्की सांगा. सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा, शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. चला भेटू पुन्हा अशाच एका नव्या भटकंतीसोबत.